नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो, परीक्षार्थ्यांना 29 लाखाचे शुल्क परत केलेले आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, नाशिक जिल्हा परिषदेकडून सन 2019 साली विविध संवर्गासाठी भरती प्रक्रिया घोषित करण्यात आली होती। पुढे ही प्रक्रिया होऊ न शकल्याने ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार परीक्षार्थ्यांचे शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। यानुसार परीक्षार्थ्यांचे 53,19,000 रुपये परत केले जाणार आहेत। किती मित्रांनो? 53,19,000 रुपये परत केले जाणार आहेत। त्यापैकी मित्रांनो 29 लाख रुपये 32,500 रुपये ठिकाणी इतके मित्रांनो शुल्क परीक्षार्थ्यांच्या खात्यावर पुन्हा ठिकाणी मित्रांनो जमा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो 53 लाख किती 53 लाख या ठिकाणी परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे। त्यापैकी 29 लाख रुपये ठिकाणी आता परत केले गेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। अजूनही मित्रांनो बाकी रक्कम बाकी आहे। पुढे बघा, या परीक्षेसाठी न्यासा या कंपनीकडे उमेदवारांनी अर्ज केले होते। परीक्षार्थ्यांचे परीक्षा शुल्क ही कंपनीकडे जमा होते। हे परीक्षा शुल्क ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या ठिकाणी प्राप्त झाले। ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी परीक्षार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ खात्यावर जमा करावे असे निर्देश दिले होते। नाशिक जिल्हा परिषद पदभरतीसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थ्यांची अर्जाची पडताळणी करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिल्या होत्या। सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने न्यासा कंपनीशी समन्वय साधून एकूण 16,111 अर्जाची मित्रांनो पडताळणी करण्यात आली। यापैकी 14,313 अर्ज हे या ठिकाणी मित्रांनो पडताळले गेले। यापैकी 1,729 अर्जाची अंशतः पडताळणी देखील झाली। तर मित्रांनो, परीक्षार्थ्यांच्या 2,635 अर्जाची पडताळणी होऊ शकलेली नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, शुल्क परतीची प्रक्रिया काय। तर मित्रांनो, न्यासा कंपनीतर्फे पडताळणी झालेल्या 14,313 परीक्षार्थ्यांच्या खात्यावर प्राप्त 53,19,000 रुपयांचे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणजेच मित्रांनो 53 लाख ठिकाणी पाठवले आहेत। 29,32,500 रुपयांचे परीक्षा शुल्क परत करण्यात आले आहेत। इतर बँकांशी संलग्न 23 लाख नंतर 86,500 रुपयांचे परीक्षा शुल्क 2 दिवसात जमा होणार आहे। उर्वरित बँक तपशील पडताळणी न झालेल्या उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभागाशी तुम्ही जर बघितला हा जो नंबर दिला आहे या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। ही झाली मित्रांनो नाशिक झेडपीबाबत अपडेट। आता मित्रांनो त्याच प्रकारे सर्व जगात झेडपी जसं की पुणे असेल, नंतर जळगाव असेल, नंतर मित्रांनो तुम्हाला सर्वांना अशी माहिती असेल की मुंबई असेल, नाशिक असेल, अशा काही मित्रांनो जिल्हा परिषद आहे, त्या सर्व जिल्हा परिषदांचे मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी त्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केला आहे त्या सर्वांचे परीक्षा शुल्क परत केले जात आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, काहींचे परीक्षा शुल्क मिळाले, काहींचे मिळाले नाही आहे। आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमची फी तुम्हाला मिळाली की नाही। जर तुमची फी तुम्हाला मिळाली असेल तर लिहून पाठवा की सर आमची परीक्षा शुल्क ठिकाणी आम्हाला मिळाले आहे। आणि जर तुमची परीक्षा शुल्क तुम्हाला ठिकाणी मिळाले नसेल तर टाईप करून पाठवा की सर माझी फी मला मिळाली नाही आहे। मग आपण तुम्हाला ठिकाणी संपूर्ण गायडन्स करणार आहोत परीक्षा शुल्क परत करण्यासाठी। म्हणून ज्यांना मिळाले नाही त्यांनी लिहून पाठवा की सर मला परीक्षा शुल्क मिळाले नाही आहे, आणि ज्यांना मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला माझी परीक्षा शुल्क परत मिळाले आहे। ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि विद्यार्थ्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।